नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय आषाढ विशेष एक नॉनव्हेजची रेसिपी. आज आपण पाहतोय 8-10 जणांना पुरेल असं झणझणीत चमचमीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्का. झणझणीत चमचमीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं करण्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलंय. परंतु मला 4 ड्रमस्टिक हवे होते आणि 1 किलोमध्ये काही 4 ड्रमस्टिक येत नाही. म्हणून मी काय केलंय, 1 किलो चिकन घेतलंय, त्यामध्ये 2 ड्रमस्टिक आलेत आणि 2 ड्रमस्टिक मी वेगळे घेतलेत. असे 4 ड्रमस्टिक घेतलेत. म्हणजे सगळं मिळून हे चिकन साधारणपणे 1.25 किलो इतकं आहे. चिकन आणल्यानंतर हे चिकन आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचंय. पाणी निथळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मलईचं दही घालायचंय. दही ताजच घ्यायचंय, जास्त आंबट दही घ्यायचं नाही. 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठही घालायचंय आणि हे तीनही जिन्नस आपल्याला या चिकनला हाताच्या साह्यानं व्यवस्थित चोळून घ्यायचे. दह्यामुळे चिकन मऊ रसा चवदार तर बनतंच. दह्यामध्ये उपलब्ध असलेल्या लॅक्टिक आम्लामुळे चिकन लवकर शिजतं, वातट होत नाही. शिवाय दह्यामुळे सगळे मसाले सुद्धा चिकनला चिकटून राहतात, वेगळे होत नाही. व्यवस्थित सगळे मसाले चिकन मध्ये मुरतात. चिकन शिजताना ओलावा कायम राहतो, चिकन कोरडं पडत नाही. जवळजवळ 5 मिनिटं आपल्याला हे सगळे जिन्नस चिकनला चोळत राहायचे. चोळून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचंय आणि किमान 2 तासांसाठी हे चिकन आपल्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय. अगदी 4-5 तास ठेवलं तर उत्तमच, म्हणजे ते व्यवस्थित मुरतं आणि लवकर शिजतं. जर तुम्हाला चिकन सकाळी करायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री चिकन आणायचं. अशा प्रकारे तीनही जिन्नस चोळून घ्यायचे आणि हे चिकन आपल्याला फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून द्यायचं. म्हणजे ते व्यवस्थित मुरतं आणि सकाळी सकाळी मग आपली चिकन करण्यासाठी घाई सुद्धा होत नाही. एवढा वेळ मुरल्यानं चिकन अगदी 10 मिनिटातच शिजतं. मी सुद्धा चिकन रात्रभर फ्रीजमध्ये मुरण्यासाठी ठेवलं होतं, ते व्यवस्थित मुरलंय. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. आता आपल्याला चिकन करायला घ्यायचंय. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक मोठं जाडबुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचंय. त्यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मोठ्या आचेवर हा कांदा आपल्याला एकसारखा रंग बदलेपर्यंत परतत राहायचा आहे. लक्षात ठेवा, कांदा आपल्याला अगदी रंग बदलेपर्यंत परतत राहायचं. जर कांदा कच्चा राहिला ना तर मग चिकनला कच्च्या कांद्याचा दर्प येतो. अगदी 2-3 मिनिटातच कांद्याचा रंग पूर्णपणे बदललाय. आता यामध्ये आपल्याला चिकन घालायचंय आणि हे चिकन आपल्याला मोठ्या आचेवर जवळजवळ 5 ते 7 मिनिटं एकसारखं हलवत राहायचंय. म्हणजे चिकनला चांगला चटका बसायला हवा. त्यासाठी तर मी असं मोठं घळघळीत रुंद आकाराचं पातेलं घेतलंय. मोठ्या आचेवर चांगलं 7 ते 8 मिनिटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर आता चिकनचा रंग पूर्णपणे बदललाय आणि चिकनला वाफही चांगली धरलेली आणि पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. हे पहा, चिकन अशा प्रकारे पांढरट दिसायला हवं, म्हणजे ते चांगलं परतलं गेलंय. आता यामध्ये आपल्याला आपण ज्यामध्ये चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं ना, त्या भांड्यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घालायचंय. ते भांडं विसरून घ्यायचंय आणि ते पाणी आपल्याला या चिकनमध्ये घालायचंय. चिकनच्या पातेल्यावर झाकण ठेवायचंय आणि या झाकणावर आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचंय. मी तांब्याचा वापर केलाय. एका तांब्यामध्ये 2 ग्लास पाणी बसतं. एका ग्लासामध्ये 2 वाट्या, म्हणजे एका तांब्यामध्ये 4 वाट्या पाणी, म्हणजे साधारणपणे अर्धा लिटर. झाकणावर पाणी घालण्यासाठी तांब्या, ग्लास किंवा वाटीचा वापर करायचा, म्हणजे स्टॉक किती वाट्या तयार होणार आहे हे आपल्याला कळतं. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हे चिकन शिजण्याची वाट पाहायची. हे पहा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये झाकणावरील पाण्यानं वाफ धरली. आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला या पातेल्यामध्ये ओतायचंय. पुन्हा पातेल्यावर झाकण ठेवायचे, पाणी घालायचे. पाणी गरम झाले की ते पाणी पातेल्यामध्ये ओतायचे, पुन्हा झाकण ठेवायचे. असं आपल्याला 4-5 वेळा करायचे. म्हणजे जवळजवळ आपल्याला 4 तांबे पाण्याचा वापर करायचा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवल्यानं अगदी 2-3 मिनिटातच झाकणावरील पाण्याला वाफ धरते, पाणी गरम होतं. असं करत करत मी 12 ते 15 मिनिटांमध्ये 3 तांबे पाण्याचा वापर केलेला आहे. परंतु झाकणामधलं गरम पाणी पातेल्यामध्ये ओतल्यानंतर 1-2दा चिकन खालून वरपर्यंत हलवून सुद्धा घ्यायचंय. आता आपल्याला चिकन शिजले का ते पाहायचंय. त्यासाठी आपल्याला चिकनचा लेग पीस घ्यायचा आहे आणि लेग पीस शिजलाय का ते चेक करायचं. लेग पीस जर शिजला असेल ना तर पूर्ण चिकन शिजलंय असं समजायचं. हे पहा, चिकन पीसला हात लावला असता लगेचच त्याचा तुकडा पडतोय. याचा अर्थ आपलं चिकन अगदी व्यवस्थित शिजलंय, प्रमाणात शिजलंय, गाळही झालेला नाहीये, कच्चं तर नाहीच नाही. मी चिकन मॅरिनेट होण्यासाठी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं, जवळजवळ 10 ते 12 तास. त्यामुळे आपलं चिकन अगदी 12 ते 15 मिनिटांमध्ये शिजलंय. आता गॅस बंद करायचा आहे
आणि चिकन स्टॉक आणि चिकनचे पीस आपल्याला अशा पद्धतीनं एखाद्या डीप झाऱ्याच्या साहाय्यानं वेगळे करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला एक पातेलं घ्यायचे. पातेल्यावर अशा प्रकारे एक बरणी ठेवायची आणि एखाद्या डीप झाऱ्याच्या साहाय्यानं चिकनचे पीस आपल्याला स्टॉकमधून म्हणजे अळणी पाण्यामधून काढून घ्यायचे आणि या बरणीमध्ये घालायचे आणि चिकनचं अळणी पाणी म्हणजे स्टॉक आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. असं आपण का करतोय, तर आज आपण काही चिकनची एकच भाजी करणार नाही आहोत, एक रस्सा भाजी करणार आहोत आणि एक सुकं चिकन करणार आहोत. आता आपण जे चिकनचे पीस काढून घेतलेत ना, यातले सुद्धा आपल्याला दोन भाग करायचे. जे बोनचं म्हणजे हाडांचं चिकन असतं ना, ते वेगळं काढून घ्यायचं आणि मऊ मऊ सॉफ्ट जे चिकनचे पीस असतात ते वेगळे काढून घ्यायचे. ते आपल्याला सुकं चिकन करण्यासाठी वापरायचे आणि जे बोनचे म्हणजे हाडांचे पीस आहेत ना, ते आपल्याला रश्श्यासाठी वापरायचे. आता आपण प्रथम रस्सा चिकन करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एक जाड बुडाचं पातेलं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पातेलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 तमालपत्र घालायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 वाट्या महाराष्ट्रीयन वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं आहे. आपल्याला रस्सा किती पातळ किंवा किती घट्ट हवाय ना, त्याप्रमाणे वाटणाचा वापर करायचा आहे. अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं वाटण कसं तयार करायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा. या वाटणापासून व्हेज, नॉनव्हेज, सुकी भाजी, रस्सा भाजी अशा अनेक प्रकारच्या भाज्या तयार करता येतात. वाटण एकदा तयार करून ठेवलं ना तर प्रत्यक्ष भाजी करायला खूप वेळ लागत नाही. हे अगदी तयार पद्धतीचं वाटण आहे, त्यामुळे आत्ता भाजी करण्यासाठी हे वाटण आपल्याला खूप वेळ परतावं लागणार नाही. अगदी 2-3 मिनिटंच हलवावं लागणार आहे. शिवाय या वाटणामध्ये आपण तेलाचा वापर भरपूर केलेला आहे, त्यामुळे आत्ता खूप तेल वापरायचं नाहीये. अगदी कमी तेल वापरायचं आहे. 2-3 मिनिटं मंद आचेवर एकसारखं हलवत राहिल्यानंतर आता वाटण्यानं तेल सोडायला सुरुवात केली आहे. आता यामध्ये आपल्याला 4 ड्रमस्टिक आणि इतर चिकनचे तुकडे घालायचे. अशा प्रकारे पातेलं धरायचे आणि मोठ्या आचेवर हे पातेलं आपल्याला खालीवर खालीवर करायचं आहे आणि हे सगळे चिकनचे तुकडे आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. प्रथम सांडशीनं पातेलं धरून खालीवर करत करत हे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर अगदी 2 ते 3 मिनिटं दरदरून वाफ काढायची. अशा प्रकारे वाफ काढली ना तर आपला सगळा मसाला वाटण या चिकनच्या तुकड्यांमध्ये व्यवस्थित मुरतो. 2-3 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि 1 चमचा घरचा मसाला घालायचा आहे. आपण वाटण तयार करताना देखील तिखटाचा वापर केला आहे, परंतु तो अगदी 2-2 चमचे, म्हणून आता आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे तिखट मसाल्यांचा वापर करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला गरमागरम चिकन स्टॉक घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मी नेहमी चिकन रस्सा तयार करताना वरून पाणी अजिबात घालत नाही. चिकन शिजवताना जितकं पाणी घालायचं आहे ना, तितका पाण्याचा वापर करतो, म्हणून रश्श्याला चव खूप छान येते. आता गॅसची फ्लेम मोठी करायची, पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची. झाकण ठेवलं ना की पटकन उकळी येते आणि आपला स्टॉक गरम आहे, त्यामुळे अगदी 5च मिनिटात खळखळून उकळी आलेली आहे. आता सगळं चिकन आपल्याला खालपासून वरपर्यंत अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचे. पातेल्यावर झाकण ठेवायचे. पातेल्यामध्ये चमचा तसंच ठेवायचं. झाकण ठेवताना थोडीशी फट ठेवायची. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हे चिकन आपल्याला 10 मिनिटं असंच उकळू द्यायचं आहे. अशा प्रकारे चमचा ठेवून थोडीशी फट ठेवली ना तर मग रश्श्याला तर्री छान येते. 10 मिनिटानंतर झाकण काढायचे. पाहताय ना तुम्ही आपल्या रश्श्याला किती मस्त तर्री आले आणि रंग पहा कसा लाल चुटूक आलाय. आपण रश्श्याला खूप तेल वापरलेलं नाही, अगदी अर्धी वाटी तेल वापरलंय. आपल्या वाटणामध्ये सुद्धा भरपूर सारं तेल आहे, त्यामुळे इतकी छान तर्री आली आहे. तर्री नाही, अगदी अर्धा इंच कटच आलाय. आता सरते शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला पावडर किंवा 1 चमचा चिकन मसाला पावडर घालायची. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपला झणझणीत, चमचमीत, तर्रीदार, चवदार, चविष्ट चिकन रस्सा तयार झालाय. आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा चिकन रस्सा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता लगेचच आपण चिकन सुकं तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचे. तेल गरम झाले की 2-3 तमालपत्र घालायचे. ते तमालपत्रानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. कांद्यामुळे चिकनला चव तर येतेच, शिवाय छान ओलसरपणाही येतो
आहे पहा आपल्या कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला मोठ्या आचेवर 2-3 मिनिटं एकसारखा परतत राहायचा आहे. अशा प्रकारे 2-3 मिनिटं टोमॅटो परतून घेतल्यानंतर त्याचा कच्चा उग्रदर्प उडून जातो. नंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, कढईवर झाकण ठेवायचे आणि या टोमॅटोला आपल्याला मंद आचेवर 2-3 मिनिटं दरदरून वाफ काढायची. अशा प्रकारे 2-3 मिनिटं दरदरून वाफ काढली ना तर टोमॅटो पूर्णपणे शिजतो. 2-3 मिनिटानंतर झाकण काढायचं. हे पहा आपला टोमॅटो अगदी मऊ पडलाय, पूर्णपणे शिजलाय. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिनिटभर व्यवस्थित हलवून घ्यायचे. यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपला घरचा मसाला, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर किंवा चिकन मसाला पावडर घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मोठ्या आचेवर अगदी 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला चिकन सुक्कं किती तिखट हवं आहे ना त्याप्रमाणे इथे तिखटाचा वापर करायचा आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला आपण जे वाटण तयार केलंय ना त्यातलं 1 वाटी वाटण घालायचंय आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वाटणाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे पहा आपल्या वाटणानं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे चिकनचे मऊ पीस बाजूला काढून ठेवले होते ना ते घालायचे आणि मोठ्या आचेवर हे चिकनचे पीस आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चिकन रस्सा करताना आपण मिठाचा वापर केलेला नाहीये, कारण स्टॉकमध्येच आपण भरपूर मिठाचा वापर केला होता. त्यामुळे मला चिकन रस्सा तयार करताना मीठ वापरण्याची गरज पडली नाही. चिकन मध्यम आचेवर 2-3 मिनिटं एकसारखं हलवत राहायचे आणि 2-3 मिनिटं एकसारखं हलवल्यानंतर आपण चिकन स्टॉकमधून 1 वाटी स्टॉक बाजूला काढून ठेवला होता. तो चिकन स्टॉक आपल्याला यामध्ये घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सुक्यामध्ये 1 वाटी चिकन स्टॉक घातला ना तर सुक्याला सुद्धा खूप छान चव येते. कारण चिकनची सगळी चव तर स्टॉकमध्येच उतरलेली असते. आता आपल्याला या कढईवर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 10 मिनिटं दरदरून वाफ काढायची. 10 मिनिटानंतर झाकण काढायचे. पाहताय ना कशी दरदरून वाफ बसली आहे, त्यामुळे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आणि रंग तर पहा किती मस्त आलाय, तर्री सुद्धा मस्त सुटली आहे. सुकं चिकन करताना देखील आपल्याला तिखटाचा वापर आपल्या आवडीप्रमाणे करायचा आहे. आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपलं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवायचं आहे आणि हे सुक्कं चिकन आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दोन्ही प्रकारचं चिकन आपण एका सर्व्हिंग बोलमध्ये सर्व्ह करूया. पाहताय ना आपला चिकन रस्सा खूप पातळ सुद्धा झालेला नाहीये आणि खूप घट्ट सुद्धा झालेला नाहीये. रंग तर मस्त आलाच आहे, शिवाय तर्री पण अगदी भारी सुटली आहे. आणि चवीचं म्हणाल तर काही विचारूच नका, अगदी एकच नंबर. मी सगळे ड्रमस्टिक रश्श्यामध्येच वापरलेत, परंतु 2 ड्रमस्टिक रश्श्यामध्ये आणि 2 ड्रमस्टिक सुक्यामध्ये असंही तुम्ही करू शकता. बारीक चिरलेल्या हिरव्यागार फ्रेश कोथिंबीरीनं सजवायचे. आपलं चिकन सुकं पण पहा कसं लाल चुटूक दिसते आणि खूप कोरडं झालेलं नाहीये, थोडंसं ओलसर झालंय. सुकं चिकन देखील आपल्याला बारीक चिरलेल्या हिरव्यागार फ्रेश कोथिंबीरीनं सजवायचे. आपण आज ज्या प्रमाणात चिकन तयार केलंय ना ते 8 ते 10 जणांसाठी अगदी पुरेसं होतं. मग तुम्ही सुद्धा आखाड पार्टीसाठी अशा प्रकारे चिकन रस्सा आणि चिकन सुकं तयार करा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.